नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात गेली 3 वर्ष चर्चेत असलेल्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नावावर पालकमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब झालं आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. तळा शहरात तर या आनंद उत्सवाची वेगळीच रंगत पाहायला मिळाली. तळाबळीचा नाका इथे शिवसेनेच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत, गुलालाची उधळण करत आणि लाडू वाटून हा विजय साजरा करण्यात आला. भरतशेठ आगे बढो, हम तुम्हारे साथ है. एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो, कोण म्हणतं होणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणांनी तळाबळीचा नाका दणाणून गेला होता. गेली 3 वर्ष रायगडचे पालकमंत्री पद रिक्त होतं, त्यामुळे जिल्ह्याच्या विकास नियोजनाला गती मिळत नव्हती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये या पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती, पण शिवसेनेचे जिल्ह्यात अधिक आमदार असल्यानं साहजिकच त्यांचा दावा मजबूत होत असं बोललं जातंय. अखेर या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या आनंद उत्सवात शहर प्रमुख राकेश वडके, कोर कमिटी सदस्य लीलाधर खातू, नगरसेविका नेहा पांढरकामे, माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, नगरसेवक रितेश मुंढे, नरेश सुर्वे, ज्येष्ठ शिवसैनिक रविभाऊ मुंढे, भास्कर गोळे, धनराज गायकवाड, महिला अध्यक्षा शिल्पा चोरगे, माधुरी मोरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. भरतशेठ गोगावले यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समतोल विकास होईल आणि सामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा तळा तालुक्यातील नागरिकांमधून व्यक्त होतीये. आमच्या सर्वांचे लाडके नेते, जे गरिबांचे कैवारी आहेत, गोरगरिबांसाठी नेहमी धावून येणारे असा एक नेता या रायगडच्या भूमीमध्ये जे जन्माला आले, असे आमचे सगळ्यांचे आधारस्तंभ, कॅबिनेट मिनिस्टर व आता पालकमंत्री ज्यांना दिलं गेलं आहे, आमचे सर्वांचे लाडके नेते भरतशेठ गोगावले यांना काल पालकमंत्री पद हा डिक्लेअर केलेला आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, तळा तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये अत्यंत उत्साह आहे. कारण पालकमंत्री पद म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा पालक, आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री कसा असावा तर भरतशेठ सारखा असावा, या प्रत्येक मनामध्ये जनतेच्या होतं. आणि ईश्वर कृपेने, आई चंडिकेच्या कृपेने, भवानी मातेच्या कृपेने शेठना हा पालकमंत्री पद भेटला आहे. म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते खूप मोठे उत्साहाने होतो. काल आम्ही सन्माननीय आमच्या शहराचे शहर प्रमुख सन्माननीय राकेशजी वडके साहेब, तालुका प्रमुख प्रद्युम्नजी ढसाळ साहेब, उपतालुका प्रमुख सन्माननीय धनराज गायकवाड साहेब आणि सर्व नगरसेवक कार्यकर्ते यांनी आम्ही मोठ्या उत्साहामध्ये जल्लोष साजरा केला. फटाके फोडले. आम्ही प्रत्येक नागरिकांना लाडू वाटप केलं. कारण आम्ही कार्यकर्ते आहोत. जर आम्हाला नेहमी मदत करणारा नेता, त्याला जर पालकमंत्रीपद भेटलं आणि गेले कित्येक वर्ष ही जनतेची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली, म्हणून आम्ही त्या मोठ्या उत्साहाने आम्ही साजरा केला आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेब पालकमंत्री पदावरती बसल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामधला एकही विकास काम ठेवणार नाही. गावोगावी रस्ता, गावोगाव गटार, गावोगाव प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सुटतील, याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि 100% शेठ त्या प्रकारे काम करून, लोकांचा विकास काम करून लोकांचे प्रत्येक अडचणी सोडवतील, एवढा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.